नमो नमः सर्वेभ्यो। अ, अद्य दिनः मार्गशीर्षमासस्य द्वितीयदिनः अस्ति। अ, अस्मिन् शुभदिने वयं षष्ठ्याः विभक्तेः अभ्यासं करणीयमस्ति। एतद् अद्य दिनपर्यन्तं वयं प्रथमातः विभक्तिपर्यन्तम् अभ्यासं कृतवन्तः। अधुना वयं षष्ठ्याः विभक्त्याः अभ्यासं करणीयम्। षष्ठीविभक्ति सर्वेषु विभक्तिषु अथवा सर्वानां अ, विभक्तीनां सुलभः अस्ति। अहं शेर् करोमि। षष्ठीविभक्ति सम्बन्धकारक अस्ति। किञ्चित् पुनस्मरणम् आवश्यकं। षट् कारकाणि सन्ति: कर्ता, कर्म, करण, सम्प्रदान, आपादान आणि अधिकरण। एतानि षट् कारकाणि सन्ति। प्रथमा विभक्ति कर्ता, कर्तृपदे प्रथमा विभक्ति अस्ति, कर्मपदे द्वितीया विभक्ति अस्ति। करणपदे करण इत्युक्ते किं? क्रियायाः साधनं यत् करणमस्ति। क्रियायाः करणपदे तृतीया विभक्ति अस्ति। पदे चतुर्थी विभक्ति अस्ति। सम्प्रदान इत्युक्ते किं? सम्प्रदान इत्युक्ते यस्य कृते दानक्रिया अथवा यस्य कृते क्रिया भवति तस्य तत् सम्प्रदानम्। आपादान पदस्य कृते पञ्चमी भवति। आपादान किं? वयं पठितवन्तः। यत् अवधिभूतं तस्य यस्मात् वियोगं भवति तस्य तत् आपादानम्। आणि षष्ठी विभक्ती. आता षष्ठी विभक्ती संबंधवाचक असते. षष्ठी काही कारक नाही आहे किंवा संबंध हे काही कारक नाही आहे. परंतु षष्ठी विभक्ती सगळ्यात सोपी आहे. अत्यंत सुलभ असते. संबंधवाचक दोन गोष्टींचा कुठे ना कुठेतरी संबंध असतो. किंबहुना या युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी संबंध असतो. तर त्यामुळे संबंधवाचक शब्द जो असतो त्या शब्दाची आपल्याला षष्ठी विभक्ती करायची आहे. उदाहरणार्थ 3 प्रकारचे संबंध संभवतात. स्वस्वामी भाव, अवयव अवयवी भाव आणि जन्यजनक भाव, असे 3 प्रकारचे अवयव किंवा 3 प्रकारचे भाव असतात. म्हणजे किंवा संबंध असतात 3 प्रकारचे. आता उदाहरणार्थ स्वस्वामी भाव किंवा स्वामित्व भाव. एखादी गोष्ट आपण जेव्हा क्रिएट केलेली असते. आता मी म्हणणार की मम एतद चलचित्रम. हे मी जे व्हिडिओज करते आहे, हे माझे व्हिडिओज आहेत किंवा आपले व्हिडिओज आहेत. बरोबर? तो व्हिडिओ आणि आपल्यामध्ये किंवा माझ्यामध्ये काहीतरी संबंध क्रिएट झालेला आहे. आपण हे काहीतरी क्रिएट केलेलं आहे. जसं कालिदासाने नाटक लिहिलेलं आहे. तर कालिदासाची काहीतरी रचना आहे. त्यामुळे कालिदासस्य रचना किंवा कालिदासस्य नाटकम. जेव्हा काहीतरी क्रिएट करतो आपण किंवा आपण एखादं पत्र लिहिलं, तर आपण म्हणतो मम पत्रम, अस्माकं पत्रम, मी लिहिलेलं पत्र. तर स्वामित्व भाव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या माणसाने ते क्रिएट केलेलं आहे म्हणून त्याला स्वामित्व भाव म्हणतात. अवयव अवयवी भाव. आता उदाहरणार्थ वृक्षस्य पर्णम. हं, आता पर्ण या पानं ही वृक्षाचा एक भाग आहे किंवा वृक्षाचा एक अवयव आहे. इट्स अ पार्ट ऑफ दॅट ट्री. सो किंवा शालायाः विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी. आता विद्यार्थी, 1 विद्यार्थी, 4 विद्यार्थी, 10 विद्यार्थी हे शाळेचा भाग आहेत. शाळेचे अवयव आहेत किंवा शालायाः कक्षा अथवा शालायाः शिक्षकाः. बरोबर? शिक्षक शाळेचे भाग आहेत. कक्षा किंवा वर्ग शाळेचे भाग आहे. शाळेची इमारत शाळेचा भाग आहे. बरोबर? एक अवयव असतं. उदाहरणार्थ कर्म करः, कार्यालयस्य कर्म करः. म्हणजे कार्यालयामधले जे ऑफिसचे मेंबर्स असतात, ते त्याचा एक भाग असतात, अवयव असतात, पार्ट्स असतात. म्हणून त्याला अवयव, अवयवी भाव असं म्हणतात. वृक्षस्य पर्णम. पर्ण हे काही सेपरेट राहू शकत नाही. ते वृक्षाचा एक भाग आहे. इट्स अ पार्ट ऑफ द ट्री. रामस्य पुत्रः. आता जन्यजनक भाव म्हणजे जिथे जननी किंवा जिथे रिलेशन्स येतात. उदाहरणार्थ रामस्य पुत्रः, रामस्य भार्या, सीतायाः पतीः. हां, फक्त जन्यजनक भाव म्हणजे आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये असं नाही. कुठलेही रिलेशन्स जेव्हा येतात, ओके. मग ते रामस्य अनुजः असू शकतं, रामस्य पिता असं पण असू शकतं.
तर जिथे ब्लड रिलेशन्स किंवा इव्हन ब्लड रिलेशन्स पण नाही. मम सखी हां, म्हणजे आता सखी म्हणायची झाली तर मैत्रीण आहे. तिथे ब्लड रिलेशन्स नाहीयेत. पण तरीसुद्धा तिथे कुठलेतरी रिलेशन्स, ह्युमन रिलेशन्स तिथे आहेत. त्यामुळे त्याला जन्यजनक भाव असं म्हणतात. तर अशा प्रकारचे 3 संबंध पॉसिबल असतात. स्वस्वामित्व भाव किंवा स्वामित्व भाव, अवयवी भाव आणि जन्यजनक भाव. अशा तिघांमध्येही ज्याचा एखादा पार्ट आहे किंवा ज्याने काहीतरी ते क्रिएट केलेलं आहे किंवा ज्याची रिलेशन्स आहेत, त्या शब्दाची आपल्याला षष्ठी करायची आहे. नाहीतर रामस्य पुत्रमध्ये रामपुत्रस्य असं नाही करायचं. हं. किंवा वृक्षस्य पर्णममध्ये पर्णस्य वृक्षः असं नाहीये. ज्या मोठ्या गोष्टीची त्या ज्या मोठ्या संस्थेची तो भाग असतो, त्या संस्थेचा, त्या मोठ्या भागाची षष्ठी करायची आहे. ज्याने काहीतरी क्रिएट केलेलं आहे, कालिदासाने लिहिलेलं आहे, त्या कालिदासाची षष्ठी करायची आहे आणि ज्याचे रिलेशनशिप्स आहेत, म्हणजे ज्या व्यक्तीच्या रिलेशन संबंधी आपण बोलतो आहोत, त्या व्यक्तीची किंवा त्या गोष्टीची आपल्याला षष्ठी करायची आहे. 1 मिनिटं. अ, ह्याचे उपपद विभक्ती आपण बघूया. हां. ही सोपी आहे, छोटीशी विभक्ती आहे ही. श्रेष्ठता निर्धारणार्थम षष्ठी. म्हणजे जेव्हा अशी 10 माणसं असतात आणि त्याच्यामध्ये एखादा मनुष्य श्रेष्ठ आहे असं सांगायचं असतं. ओके. त्यावेळेला आपल्याला त्या इतर माणसांची षष्ठी करावी लागते. ओके. किंवा किंवा 5 गोष्टींमध्ये ही एखादी गोष्ट सोपी आहे किंवा ही एखादी गोष्ट श्रेष्ठ आहे. तर या 5 गोष्टींची किंवा या 5 गोष्टींचा जो निर्देशक शब्द असतो, त्या शब्दाची आपल्याला षष्ठी करायची आहे. उदाहरणार्थ पांडवानां अर्जुनः श्रेष्ठः. 5 पांडवांमध्ये अर्जुन हा श्रेष्ठ आहे. तर 5 पांडव ही शब्दाची आपल्याला षष्ठी करायची आहे. उदाहरणार्थ कौरवाणां भीष्मः श्रेष्ठः. भरपूर कौरव होऊन गेले. तर त्यांच्यामध्ये श्रेष्ठ हे होते, भीष्म श्रेष्ठ होते. त्यानंतर भाववाचक पदानां कृते षष्ठी भवति. ह्याला आणखीन एक असं म्हटलं जातं, की कर्तृपदस्य विभाज्य प्रयोग. हं, क्रियापदाचा विभाज्य प्रयोग असा एक बिंदू आहे किंवा असा एक म्हणजे व्याकरणाचा भाग आहे. क्रियापदस्य विभाज्य प्रयोग. क्रियापदाचं जेव्हा विभाजन होतं, त्यावेळेला तिथे त्याची कर्माची षष्ठी वापरायची असते. म्हणजे उदाहरणार्थ अहं पठामि, हं, अहं पाठं पठामि असं म्हणायचं. तर मी पठामि हे जे क्रियापद आहे त्याचं विभाज्य प्रयोग करणार आहे. अहं पाठस्य पठनं करोमि. हं. मी अहं पाठं पठामि. मी धडा वाचते किंवा शिकते. अ, त्या तिथे अहं पाठस्य पठनं करोमि. म्हणजे मी पाठाचे पठण करीत आहे किंवा सह गीता पठती असं म्हणायचं असेल. तो गीता वाचतो. तर तो आपण काय म्हणणार? सह गीतायाः. गीता आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून त्याची षष्ठी एकवचन होते. गीतायाः. सह गीतायाः पठनं करोति. म्हणजे तो गीतेचे पठण करीत आहे. ओके. उदाहरणार्थ श्रवण. आपण असं म्हटलं की काय म्हणूया आपण त्याला? सह कीर्तनं शृणोति असं वाक्य असेल, की तो कीर्तन ऐकतो. ओके. तर आपण त्या काय म्हणणार क्रियापदस्य विभाज्य प्रयोग किंवा भाववाचक पदांच्या कृते षष्ठी भवति. सह कीर्तनस्य श्रवणं करोति असं. तिथे त्या कीर्तन शब्दाची म्हणजे जो कर्म आहे त्याची षष्ठी वापरायला लागते. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीच्या साठी असा जेव्हा वाक्प्रयोग असतो किंवा कृते योगे षष्ठी. अ, अस्माकं कृते किंवा आमच्यासाठी अस्माकं कृते दुग्धम आनय, आमच्यासाठी दूध आण. हं, किंवा मम कृते एतद सरलम अस्ति किंवा नास्ति. माझ्यासाठी हे सरळ नाही आहे किंवा आहे, कसंही. पुरतः त्यामुळे कृते शब्द जिथे आला असेल तेव्हा त्याची षष्ठी भवति. पुरतः, पृष्ठतः, उपरि, अधः, वामनतः, दक्षिणतः, अग्रे, मध्ये, योगे षष्ठी भवति. म्हणजे दिक किंवा दिशा ज्या आहेत, दिशांच्या योगी किंवा दिशा शब्दांबरोबर मी नेहमी षष्ठी ज्याच्या पुढे, मागे, पाठी, डाव्या साईडला, उजव्या साईडला आपण जेव्हा दिशा निर्देशन करत असतो, त्यावेळेला त्या शब्दाची षष्ठी वापरायची आहे. उदाहरणार्थ रामस्य पुरतः लक्ष्मणः. रामाच्या पुढे पुरतः. पुरतः म्हणजे पुढे. रामस्य पुरतः लक्ष्मणः. किंवा रामस्य पृष्ठतः सीता. म्हणजे चालताना नेहमी लक्ष्मण पुढे म्हणजे राम आणि मग सीता.
सर रामस्य पृष्ठतः सीता किंवा वृक्षस्य उपरि खगाः असं. वृक्षस्य अधः अ, बालकाः. त्याच्यानंतर जनरली वामतः सीता असते. त्यामुळे रामस्य वामतः सीता, रामस्य दक्षिणतः लक्ष्मणः, रामस्य अग्रे रावणः अस्ति. म्हणजे समोर उभा आहे असं. असं काही वाक्प्रचार तुम्ही दिशायोगे. दिशायोगे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच्या आजूबाजूला जेव्हा सांगायचं असतं, पूर्वेकडे, पश्चिम, पाठीमागे, वर, खाली, वाम, डावीकडे, उजवीकडे, तर त्या शब्दाची आपल्याला षष्ठी करायची आहे. आता काही उदाहरणं बघूया आपण. अयं राज्ञः पुरुषः अस्ति. अयं राज्ञः. राजन नकारांत पुल्लिंगी शब्दाचं षष्ठी एकवचन. हा राजाचा पुरुष किंवा सेवक आहे. इयं बालकस्य माता. ही बालकाची माता आहे. अयं सुवर्णस्य कटकः अस्ति. कटक म्हणजे कडा. म्हणजे हातातला कडा असतो तो. हे सोन्याचं कडं आहे. पितुश्चरण योनिर्मतिः. आता इथे पितुः ऋकारांत पुल्लिंगी शब्द पितुः त्याचं सॉरी पितृ त्याचं षष्ठी एकवचन. पंचमी षष्ठी एकवचन. पितुः म्हणजे पित्याचे चरणों में म्हणजे झुकायला पाहिजे किंवा असायला पाहिजे. तस्य गृहं त्याचे घर, तव गृहं तुमचे घर किंवा तुझे घर, तेषां गृहं त्यांचे घर, अस्माकं गृहं आमचे घर, सर्वेषां गृहं सर्वांचे घर, कस्यचित् गृहं वगैरे, वगैरे. कस्यचित् म्हणजे कस्य, कोणाचे तरी. अ, अशा प्रकारचे इथे वाक्ये आले आहेत. आता उदाहरणार्थ पुढचं आहे उपरि, अधः, अन्तः. कृते षष्ठी. वृक्षस्य उपरि खगाः कूजन्ति. झाडाच्या वरती अ, पक्षी किलबिल करत आहेत किंवा वृक्षस्य अधः कृष्णसर्पः अस्ति. म्हणजे झाडाच्या खाली काळा साप आहे. वृक्षस्य किंवा भवनस्य अन्तः गीता नास्ति. भवन म्हणजे घराच्या आतमध्ये गीता नाही. निर्धारणे कवीनाम कालिदासः श्रेष्ठः. म्हणजे सगळ्या कवींमध्ये कालिदास हा श्रेष्ठ आहे. असं आपल्याला इथे आपण षष्ठी विभक्ती कंप्लीट केली आहे. त्यामुळे संबंधवाचक शब्दाची षष्ठी होते. त्यामध्ये संबंध 3 प्रकारचे असतात. स्वामित्व भाव, अवयवी भाव आणि जन्यजनक भाव. ओके. आणि श्रेष्ठता निर्धारणासाठी षष्ठी करतात. क्रियापदस्य विभाज्य प्रयोगे अपि कर्मस्य षष्ठी भवति. दिक् कृते किंवा दिशेसाठी षष्ठी भवति आणि कृते शब्दासाठी आपण नेहमी षष्ठी वापरतो आहोत. एवं प्रकारेण वयं षष्ठेः विभक्त्याः अपि षष्ट्याः विभक्त्याः अपि अभ्यासं सम्पूर्णं कृतवन्तः। अग्रे मिलामः। धन्यवाद।